मी दीप्ती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर दीप्ती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला काय पदार्थ बनवणार, आज सोमवार आहे तर आज मी साधं सुधंच बनवलं, जास्त काही नाही बनवले। तर काय मी बनवले ते तुम्हाला दाखवते। चला, तुम्हाला माहिती आहे मी चाय ठेवते, पोहे ठेवले, हा उपमा आहे, पोळा आणि गोडशे आणि पोळ्यासोबत बारीक शेव ठेवलेली आहे। असा स्टॉल आहे, आजचा आपला फळा आहे। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनच्या बटनावर अजिबात विसरू नका। असेच मी नवनवीन पदार्थ बनवत राहणार आहे। आज सोमवार असल्यामुळे साधं सुद्धा बनवलं, कोण काय असं म्हणजे असं नेहमीच पराठे वगैरे खाता असं नाही। आता मी आठवड्याचा मेनू सेट करणार आहे की सोमवारी हेच बनवलं पाहिजे, बुधवारी हेच बनवलं पाहिजे, मंगळवारी तेच बनवलं पाहिजे, शनिवारी तेच, अशा प्रकारे मी सगळं वाराचा करणार आहे। आज मी पोहे, उपमा आणि शिरा बनवलेला आहे। आता दर सोमवारी हाच मेनू राहणार आहे, या मेनूमध्ये चेंज नाही करणार आहे। एखाद वेळी ते संकष्टी कधी आली तरच साबुदाणे वडे बनवले जातील, नाहीतर त्या व्यतिरिक्त वडे मी बनवणार नाही आहे। कारण की दोनदा माझं असं झालं की मी साबुदाणे वडे बनवले आणि ते विकले नाही गेले, मग उगाचच मग वेस्ट होतं, बाकी काय नाही। तेवढं मग आपल्या घरात पण किती जणं खाणार ना, त्यामुळे मी आताही बनवताना संकष्टी वेळेस तरच बनवणार आहे। आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका। आणि असंच मी व्हिडिओ टाकत राहणार आहे। आणि अजून काय चेंजेस हवे, मी अजून कोणते मेनू ठेवले पाहिजे याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की कळवा, किंवा कोण रेसिपीमध्ये किंवा कशामध्ये काय चेंजेस मी अजून केले तर लोकांना आवडतील, किंवा कोणता अजून हेल्दी फूडवाला म्हणजे हेल्दी म्हणजे घरातल्या मुलांना जे खात नाही ते काय अजून मी बनवू शकते, की अजून मी काय ट्राय करू शकते, म्हणजे या कमी वेळामध्ये मी अजून कसे पैसे मिळवू शकते किंवा अजून कसा बिझनेस वाढू शकते, त्यासाठी मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर नवनवीन मला देखील आयडिया मिळतील आणि माझ्याकडून देखील तुम्हाला आयडिया मिळत राहणार। तर माझ्या व्हिडिओला लाईक करा। नमस्कार।